खाल्लं नाहीच रात्रभर. खूप भूक लागली होती त्यामुळे श्यामकडे थोडस खाल्लं. परत ऐकू आला मला. वो आ गया, वो आ गया, वो आ गया, वो आ गया. इधर इथे इथे इधर. आशुडी बकुडी कुकुडी क्या होता? बोल, कुठे होता धोबा? आपले आपले बाहुबलीचे तिकीट फुकट गेले रे. कुठे होता धोबा? बोल रे. मी कुठे होतो? हा, कसं सांगू? मी होतो एका अंधाऱ्या खोलीत बंदिस्त. हा, माझा आवाजही बाहेर पोचत नव्हता माहिती. हा, म्हणजे नक्की कुठे होतास तू? मी कैवल्य, मी तुला फोन केला होता ना, हा निघतोय म्हणून. हो केला होतास. हा, त्यानंतर मी वॉशरूमला गेलो. केक कुठे? माझं केक खातोस? थांब. आयला दरवाजा जाम झालं काय? कडी लावली कोणी? दरवाजा उघडा. आणि नंतर मला अचानक एक किंकाळी ऐकू आली. किंकाळी फार भयानक, फार भयानक किंजल. आवाज ओळखीचा वाटत होता पण कळत नव्हतं. म्हणून मी काय केलं, वॉशरूमच्या खिडकीतनं बाहेर बघितलं तर एक लहान गोंडस पोरगा, त्याला 4 टगे लोक असं गाडीत कोंबत होते. आणि ते लहान पोरग आता पार्टीत नाचत होतं आणि अचानक आता किंचाळत होतं. तुला माहिती ना मला लहान पोरं किती आवडतात ते. मग काय, मी तसंच वॉशरूमच्या बाहेर पडलो आणि आवाजाच्या दिशेने गेलो. तिकडे ती गाडी चालली होती. मी गाडीच्या समोर अशी उडी घातली. असंच ब्रेक दाबला त्यांनी. मी म्हणलं काय, गाडीत जायचं, त्या लहान मुलाला घ्यायचं आणि निघायचं. पण तसं झालं नाही किंजल. फार भयंकर होतं, फार भयंकर. ते साधे लोक नव्हते, फार डेंजर लोक होते. त्यांच्याकडे काय होतं माहितीये का? काय? चाकू. त्यांनी मला असं चाकू दाखवला आणि गाडीत कोंबलं मला सुद्धा आणि मला घेऊन गेले बरोबर. माझ्या डोळ्याला अशी पट्टी बांधली होती. काय दिसले मग? नाही, डोळ्यावर पट्टी होती तेव्हा काहीच दिसलं नाही. पण जेव्हा पट्टी काढली तेव्हा मी तिकडे होतो, त्या अंधाऱ्या खोलीत बंदिस्त. हे तर एखाद्या फिल्म सारखं वाटतंय. हो ना, म्हणजे फायटिंगचं आणि रायटिंगचं बजेट नसलेल्या फिल्म्स असतात ना, तसं वाटतंय. हो ना. म्हणजे काय काय बोलले? म्हणजे काय मी खोटं बोलतोय का? नाही नाही नाही, मी ट्रस्टी हो यार. कपडे काय बोलले? सांगू दे त्याला. बोल रे. मग नंतर मला आणि त्या लहान मुलाला एकाच खांबाला बांधून ठेवलं होतं आणि आमच्यावर लक्ष ठेवायला एक गुंड होता. त्याच्याकडे बंदूक, चाकू आणि तो अशा फेऱ्या मारत होता. माझे डोळे असे मी किलकिले करून त्याकडे बघत होतो. आणि जसं तो टॉयलेटला गेला ना रात्री, मी पटकन दातांनी मला स्वतःला सोडवलं. मग पटकन जाऊन टॉयलेटचं दार असं बंद करून घेतलं. त्या गुंडाला आत कोंडून टाकलं. त्या लहान मुलाला घेतलं आणि मग आम्ही दोघं बाहेर येत होतो. तेवढ्यात समोर 2 टगे गुंड. मग काय करणार किंजल, मारामारी करावी लागली. अशी फायटिंग केली, अशी फायटिंग केली, गारच केलं त्यांना. इतकं मारलं त्यांना, माझा हात अजूनही दुखतोय. मग तसंच मी त्या लहान मुलाला घेतलं, त्याच्या घरी सोडलं आणि मग इकडे आलो. पण हात अजून दुखतोय किंजल. फार भयंकर घडलं माझ्यासोबत, फार भयंकर. किती शूर आहेस.
आशू हम्म. तू रियल बाहुबली छे.